Welcome all of you once again. Today we will learn meaning and definition of accounting and difference between bookkeeping and accountancy. Firstly discuss meaning of accountancy. Bookkeeping is a part of accounting. It is the primary stage in accounting. म्हणजेच बुककीपिंग काय हा एक फर्स्ट पार्ट आहे कशाच तर अकाउंटिंगचा. म्हणजे अकाउंटिंग करायचं जर असेल तर आपल्याला फर्स्टली काय करावं लागणार तर बुककीपिंग आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजेच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावे लागणार आहेत बुककीपिंगमध्ये. म्हणून बुककीपिंगला आपण काय म्हणतो तर प्रायमरी स्टेज आहे, म्हणजे प्राथमिक स्वरूपाची स्टेज आहे. इट इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. अकाउंटिंग इज द प्रॅक्टिस ऑफ recording, classifying and reporting of business transactions for a business. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की बुककीपिंग ही एक प्रायमरी स्टेज आहे कशाची तर अकाउंटिंग करण्यासाठी. म्हणजेच काय, जर बुककीपिंग असेल तर आपल्याला अकाउंटिंग होणार आहे. म्हणजेच जर ट्रान्झॅक्शन असतील तरच आपलं काय होणार आहे तर अकाउंटिंग आपल्याला त्या ट्रान्झॅक्शनचं करता येणार आहे. म्हणूनच अकाउंटिंग म्हणजे काय तर आपल्याला काय करायचं, क्लासिफाईंग, रेकॉर्डिंग आणि त्याचबरोबर समरायझिंग, रिपोर्टिंग करणे म्हणजेच काय तर अकाउंटिंग. आता हे अकाउंटिंग बघत असताना आपल्याला काय बघायचं आहे तर म्हणजेच काय तर अकाउंटिंग बघत असताना आपल्याला काय बघायचं आहे तर याच्या ज्या काही ट्रान्झॅक्शन म्हणजे बिझनेसमधल्या ज्या काही होणाऱ्या ट्रान्झॅक्शन आहेत ना त्यांचं अकाउंटिंग वेगवेगळ्या रिपोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. म्हणजे जे काही फायनान्शियल रिपोर्ट्स असतील जसे आपण नेक्स्ट टॉपिकला जर्नल अकाउंट, लेजर अकाउंट, त्याचबरोबर ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, त्याचबरोबर बॅलन्स शीट, हे सर्व रिपोर्ट्स आपण अकाउंटिंगचे बघणार आहोत. म्हणजेच काय ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्या रेकॉर्ड आपण बुककीपिंगमध्ये करतो. त्याचबरोबर त्याची पुढची प्रोसेस करण्यासाठी आपण अकाउंटिंगचा यूज करतो, म्हणजे अकाउंटिंग करतो आपण. आणि अकाउंटिंग करत असताना हे सर्व रिपोर्ट जसे मी आत्ता मगाशी सांगितले ते सर्व रिपोर्ट्स आपल्याला तयार करावे लागतात, म्हणजे आपण तयार करत असतो. ठीक आहे. म्हणून असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल accounting principles are the basic norms and assumptions developed and established as the basis of accounting system. These principles are adopted by the accountants universally. म्हणजेच काय अकाउंटिंग आपल्याला काय रे अकाउंटिंग हे एक प्रकारचं असं एक तत्व आहे की जे काय आपण ट्रान्झॅक्शनचं आपण एकतर रेकॉर्डिंग करत असतो अकाउंटिंगमध्ये. मग एक अशी सिस्टम आहे की ती आपल्या बिझनेस डेव्हलपमेंटसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात काय होत असते तर यूज होत असते. साहजिकच आहे आपला प्रॉफिट किती लॉस झालेला आहे किंवा लॉस किती झालेला आहे हे आपल्याला कशावरून समजतं तर अकाउंटिंगवरून समजत असतं. द नेक्स्ट पॉईंट इज डेफिनेशन. कोलर यांच्या मते अकाउंटन्सी रेफर्स टू द एंटायर बॉडी ऑफ द थेअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. म्हणजे काय अकाउंटिंग ही कशा प्रकारची एंटायर बॉडी आहे की आपल्याला म्हणजे थेअरीसाठी आणि ती अकाउंटन्सीची किंवा अकाउंटिंगची प्रोसेस करण्यासाठी अकाउंटिंग आपल्याला किंवा अकाउंटन्सी आपल्याला यूज होत असतं. त्याचबरोबर पुढे प्रोफेसर रॉबर्ट एन अँथोनी हॅज डिफाईन्ड अकाउंटिंग ॲज नियरली एव्हरी बिझनेस एंटरप्राइज हॅज अॅन अकाउंटिंग सिस्टीम. इट इज अ मीन्स ऑफ कलेक्टिंग, समरायझिंग, ॲनालायझिंग अँड रिपोर्टिंग इन मॉनिटरी टर्म्स इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजेच काय की बिझनेसमध्ये अकाउंटन्सी एकतर अकाउंटिंग करत असताना आपल्याला काय करावं लागते, एकतर इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते, त्याचबरोबर त्याचं क्लासिफिकेशन करावं लागतं, समरायझिंग करावं लागतं, ॲनालायझिंग करावं लागतं आणि आपल्याला रिपोर्टिंग करावं लागतं. म्हणजे हे सर्वच म्हणजे काय तर अकाउंटिंग आहे. क्लिअर. आता आपण पाहणार आहोत डिफरन्स बिटवीन अकाउंटन्सी अँड बुककीपिंग, म्हणजेच बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. मग आपल्याला हे बघत असताना आपल्याला काय बघायचं, वन बाय वन आपण पॉईंट बघणार आहोत. मिनिंग तर दोन्हीचं सांगितलेलं आहे, तरी बुककीपिंगचं परत एकदा बघूया आपण. बुककीपिंग कन्सर्न विथ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. ॲक्च्युली आपल्याला ज्या काही बिझनेसच्या ट्रान्झॅक्शन असतात त्या रेकॉर्ड कराव्या लागतात आपल्याला बुककीपिंगमध्ये. त्याचबरोबर मग अकाउंटिंग म्हणजेच काय आपण असं म्हणू शकतो इट इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, ॲनालायझिंग अँड इंटरप्रेटिंग द फायनान्शियल डेटा. आत्ताच आपण बघितलं की अकाउंटिंग हे कशाशी रिलेटेड असतं तर रेकॉर्डिंग करणे, क्लासिफिकेशन करणे, समरायझिंग करणे. ठीक आहे. आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन दाखवणे, हे सर्व करण्यासाठी आपल्याला कशाचा यूज म्हणजे काय होतं तर हे सर्वच म्हणजे अकाउंटिंग होय. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट स्टेज. बुककीपिंग इज द प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग. इट इज द बेस फॉर अकाउंटिंग. एक लक्षात ठेवा सर्वांनी की बुककीपिंग हे फक्त प्रायमरी स्टेज आहे आणि त्याची जी काय मर्यादा आहे, लिमिटेशन्स आहेत की फक्त कुठपर्यंत तर
ज्या काय होणाऱ्या ट्रान्झॅक्शन आहेत त्या फक्त रेकॉर्ड करून ठेवणे इथपर्यंतच त्या लिमिट आहे त्यांचं. म्हणजेच ही एक प्रायमरी सिस्टीम आहे. कशाची? तर अकाउंटिंगची. म्हणजे अकाउंटिंगचा बेस म्हणजेच काय? तर बुककीपिंग आहे. मग अकाउंटिंगमध्ये आपल्याला काय सांगता येईल? अपार्ट फ्रॉम प्रायमरी स्टेज इट इन्क्लूड्स सेकंडरी स्टेज ऑफ ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. म्हणजेच काय? बुककीपिंग ही एक प्रायमरी स्टेज आहे, तसं अकाउंटिंग ही काय? तर अकाउंटिंग करण्याची एक सेकंडरी स्टेज आहे. म्हणजेच काय? बुककीपिंगमध्ये रेकॉर्ड केलेले नोंद केलेले किंवा रेकॉर्ड केलेले काही ट्रान्झॅक्शन आहेत त्याच्यावरती प्रोसेस करण्याचं वर्क म्हणजे कोण करतं? तर अकाउंटिंग करत असतं. द नेक्स्ट पॉईंट इज ऑब्जेक्टिव्ह. बुककीपिंगमध्ये असं आपल्याला सांगता येईल द ऑब्जेक्टिव्ह ऑफ किंवा बुककीपिंगचं जे काय ऑब्जेक्टिव्ह काय असणार यामध्ये एकतर ज्या काही ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत ना एकतर त्या प्रॉपर पद्धतीने आणि त्याचबरोबर एक सिस्टमॅटिक मॅनर पद्धतीने आपल्याला काय करायचं तर ते मांडणे हेच त्यांचं एक महत्त्वाचं काय तर उद्दिष्ट आहे. मग अकाउंटिंगमध्ये आपल्याला सांगता येईल द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग इज टू प्रिपेअर द फायनान्शियल स्टेटमेंट अँड फर्दर कम्युनिकेट द इन्फॉर्मेशन टू द रिलेव्हंट ऑथॉरिटीज. म्हणजे आपल्याला यामध्ये असं सांगता येईल आपल्याला जे काही फायनान्शियल स्टेटमेंट आहेत आणि त्याचबरोबर जे काय करणे फर्दर कम्युनिकेट करायला लागतं आपल्याला इन्फॉर्मेशन जी काय असेल ते व्यवस्थित तयार करून देणे किंवा हे रिपोर्टिंग सगळं व्यवस्थित करणे म्हणजेच काय तर अकाउंटन्सी म्हणजेच हे काय आहे तर अकाउंटिंगचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इज रिस्पॉन्सिबिलिटी. ज्युनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग रेकॉर्ड्स. म्हणजेच काय? बुककीपिंगचं रेकॉर्ड करणे ह्यासाठी कोणता स्टाफ जबाबदार असतो तर जो काही ज्युनियर स्टाफ आहे आपल्या कंपनीमधील. आणि मग अकाउंटिंगमध्ये कोण असणार तर सिनियर स्टाफ. मग ह्या सर्व रिस्पॉन्सिबल कोण आहे अकाउंटिंग करण्यामागे तर जो काही आपल्या कंपनीचा सिनियर स्टाफ आहे तो काय आहे तर यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. द नेक्स्ट पॉईंट इज आउटकम्स. बुककीपिंग बेसिकली रिझल्ट इन जर्नल अँड लेजर. बुककीपिंगचा रिझल्ट आपल्याला जर बघायचा असेल आउटकम बघायचं असेल तर हे जर्नल एंट्रीजचा असेल किंवा त्याचबरोबर लेजरसाठी याचा मोठ्या प्रमाणात यूज केला जातो. म्हणजे ट्रान्झॅक्शन बघून आपण काय करायचं आहे तर नेक्स्ट टॉपिकमध्ये आपल्याला हे प्रॅक्टिकली आपण बघणारच आहोत जर्नल एंट्रीज करणे आणि त्याचबरोबर लेजर पोस्टिंग करणे. मग अकाउंटिंगच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल द रिझल्ट्स ऑफ अकाउंटन्सी इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. मग अकाउंटिंगचा रिझल्ट आपल्याला कधी कळतो तर आपल्याला एकतर प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे आणि त्याचबरोबर आपल्या बिझनेसची जी काही पोझिशन आहे हे आपण बॅलन्स शीटच्या माध्यमातून बघत असतो. म्हणजे हे दोन अकाउंट आपल्याला आफ्टर अकाउंटिंगमधून आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत असतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट पिरियड. बुककीपिंग गिव्ज डे टू डे डिटेल्स. साहजिकच आहे ट्रान्झॅक्शन ह्या रोजच्या रोज होत असतात. ह्या सर्व जो काही पिरियड आहे तर रोजच्या रोज ह्या ट्रान्झॅक्शन नोंद करून ठेवणे म्हणजे रोजच डेली याचा यूज आपल्याला होत असतो. म्हणजे डेली होणारे ज्या काही डिटेल्स आहेत ट्रान्झॅक्शन होणार आहेत ते आपल्याला बुककीपिंगमध्ये रेकॉर्ड करायला लागतात. मग अकाउंटिंगमध्ये आपल्याला असं सांगता येईल अकाउंटन्सी गिव्ज डिटेल्स ऑफ एंटायर इयर. अकाउंटिंग हे तर कधी केलं जातं तर आफ्टर 1 इयर आफ्टर फायनान्शियल इयर म्हणजे आपलं 1 एप्रिल ते 31 मार्च 1 एप्रिल टू 31 मार्च जे काय आपलं फायनान्शियल इयर आहे ते आपल्याला यामध्ये काय करत त्याच्यानंतर आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंट ट्रेडिंग अकाउंट बॅलन्स शीट हे अकाउंटच्या माध्यमातून आपल्याला काय करावं लागतं तर अकाउंटिंग करावं लागतं. म्हणजे याचा पिरियड किती असणार आहे 1 इयरचा असणार आहे. क्लिअर. नेक्स्ट ॲनालिसिस. द प्रोसेस ऑफ बुककीपिंग डज नॉट रिक्वायर एनी ॲनालिसिस. ह्याला कोणत्याही प्रकारचं ॲनालिसिस रिक्वायरमेंट याची नाही आहे. अकाउंटंट यूज बुककीपिंग इन्फॉर्मेशन टू ॲनालाइज अँड इंटरप्रेट द डेटा अँड देन कंप्लायज इट इंटू रिपोर्ट्स. म्हणजेच काय आपल्याला जर ॲनालिसिस अकाउंटिंगमध्ये करायचं असेल तर आपल्याला कशाचा यूज केला जातो तर बुककीपिंगच्या इन्फॉर्मेशनचा करावा लागतो किंवा आपण त्यामधून काय करत असतो तर करत असतो. क्लिअर. नेक्स्ट पॉईंट डिसिजन मेकिंग. मॅनेजमेंट कॅनॉट टेक अ डिसिजन बेस्ड ऑन द डेटा प्रोव्हाइडेड बाय बुककीपिंग. हे बघा आता बुककीपिंग हा डेटा फक्त होणाऱ्या ट्रान्झॅक्शनचा आहे त्यामुळे ह्यामध्ये मॅनेजमेंट काय करतं की कोणत्याही प्रकारचा बुककीपिंगचा डेटा बघून फक्त ट्रान्झॅक्शन बघून कोणत्याही प्रकारचा डिसिजन घेऊ शकत नाही. क्लिअर. बट डिपेंडिंग ऑन द डेटा प्रोव्हाइडेड बाय द अकाउंटंट्स द मॅनेजमेंट कॅन टेक क्रिटिकल बिझनेस डिसिजन्स. पण अकाउंटिंगमध्ये आपल्याला असं बघता येतं जर अकाउंटंटनं आपला जो काही डेटा केला होतो म्हणजे ट्रान्झॅक्शनचे आपण पुढची प्रोसेस काय करणार आहोत तर अकाउंटिंग करणं. मग अकाउंटिंग कोण करतो तर अकाउंटंट करतो. मग अकाउंटंटनं जो काही डेटा प्रोव्हाइड केलेला आहे मॅनेजमेंटला त्याच्यावरती कोणत्याही सिच्युएशनमध्ये जर समजा कंपनी लॉसमध्ये असेल किंवा क्रिटिकल कंडिशनमध्ये असेल तर त्यावेळी मॅनेजमेंटला काय करावं लागतं तर वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन्स घ्यावे लागतात. आणि लास्ट पॉईंट आहे स्किल रिक्वायर्ड. ॲनालिटिकल स्किल इज नॉट रिक्वायर्ड फॉर बुककीपिंग. ॲनालिटिकल म्हणजे ॲनालाइज मगाशी आपण ॲनालाइज करतच नाही आहे त्यामुळे ह्या प्रकारे कोणताही प्रकारचं आपल्याला काय रिक्वायरमेंट बुककीपिंगमध्ये नाही आहे स्किल रिक्वायर्डसाठी. पण
इट रिक्वायर्स ॲनालिटिकल स्किल. अकाउंटिंगसाठी लागतं, कारण अकाउंटिंग ही खूप मोठी प्रोसेस आहे. यासाठी आपल्याला स्किल हे ॲनालिटिकल काय लागणार आहे, तर स्किल आपल्याला लागणार आहे. ओके.